अज्ञानत्वहरोणि बुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी। हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता घडे पुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासे। पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी। सद्गुरु चंद्राय नमः। उडती वाळीच्या सत्रासी सुग्रीव सांगे श्रीरामापासी। परत राज्य गुप्त वनवासी तेथे आमासी मारू धावे। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो संत सज्जनांनो, पवित्र अशा रामकथेचे आपण भाग्यवान श्रोते आहोत। कालपर्यंतची अशा प्रकारची कथा होती। भगवान प्रभू रामचंद्रजींनी सुग्रीवाला विचारलं, सुग्रीवा दोघांच्या वैराचं कारण काय? तर सुग्रीवानं सांगितलं, भगवंता वाळीच्या अंतःकरणात निर्माण झालेला माझ्याविषयीचा संशय हे आमच्या शत्रुत्वाचं कारण आहे आणि त्याचं कारण म्हणून त्यानं माझं राज्य हिसकटवून घेतलं, माझी पत्नी हिसकटवून घेतली, मला वनवासात पाठवलं आणि त्याच्या भीतीनं मी जंगलात राहतोय। परंतु देवा इथं सुद्धा तू आम्हाला मारण्यासाठी टपलेला आहे, असं सुग्रीव बोलतोय। आम्ही जाये जेत जेत वाळी मागे जावे तेत तेत। आमचा करावया जीवदात वैर पोटात दृढ धरले। अहो रामा, आम्ही जिथं जिथं जाण्याचा प्रयत्न करू तिथं तिथं वाळी येण्यासाठी टपलेला आणि तिथं तिथं येऊन त्या ठिकाणी आमचा काटाच काढावा, आम्हाला जिवंतच मारावं, अशा प्रकारची अपेक्षा वाळीची आहे। वाली भय भयभीत आहो रात्रासो गुप्त। पाळती येऊन यातेत शुद्धी सांगत वाळीसे। वाळीच्या भयानं भयभीत होऊन त्या ठिकाणी आम्ही लपून बसतो आणि लपून बसल्यानंतर आमची त्या ठिकाणी आमच्यावर पाळत ठेवली जाते। रामा आम्ही कुठे आहेत, आम्ही काय करतोय? आणि मग वाळी त्या ठिकाणी पाळीतांकडून माहिती घेऊन आमच्यावर हल्ला चढवतो, असं सुग्रीव बोलतात। भय बोता दश दिशी नारदे सांगतले आम्हासी। जाऊन रावे ऋष्यमुख पर्वतासी तेथे वाळीसी ऋषी शाप। आणि भयानं आम्ही जगामध्ये भ्रमंती करत घाबरत घाबरत त्या ठिकाणी फिरत असताना आम्हाला नारदाची भेट झाली। आणि जीवनात सर्वात मोठं भाग्य आहे महाराज, भेट नारदाची झाली की 100% रामाची होते, भगवंताची होते। संताची भेट झाली की देवाची भेट होते, नारदाची भेट झाली की भीती संपते, भक्त बनतो, भक्त बनलं की भगवंत मिळतो। माय बाप्पानं सूत्र किती सुंदर। आम्हाला नारद मिळाले आणि नारदांनी सांगितलं आजपासून भिण्याचं कारण नाही आहे, वाळीला शाप ऋष्यमुख पर्वतावर गेलं की मरण्याचा आहे, तुम्ही तिथं जा आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला देव मिळणार आहे, अशा प्रकारचा विषय नारदांनी सांगितला, असं सुग्रीव बोलतो। ऐक शापाचे कारण दुदंबी बाळे उन्मत्त पूर्ण। वाळी पासी येऊन आपण युद्ध दारुण मांडिले। आणि रामा ऋष्यमुख पर्वतावर आल्यानंतर मरण्याचा शाप वाळीला का आहे त्याचं कारण आहे। दुदुंबी नावाचा उन्मत्त राक्षस वाळीच्या जवळ आला आणि वाळीला युद्ध मागितलं आणि त्यानंतर काय झालं? वेगी धरोणी दुदंबीसी वाळीने आपटिता भूमीसी। घ्यावे सांडोणी प्राणासी पंचतत्वासी पावविला।
आणि दुदुंबी आल्याबरोबर युद्ध मागितल्याबरोबर वाळीनं टंगड धरलं, गर 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 फिरवला, दणकन आपटल्याबरोबर पंचतत्वात विलीन झाला. पंचप्राण त्या ठिकाणी त्याचे निघून गेले. दुदुंबी मेला आणि मेलेल्या दुदुंबीचं वाळीनं काय केलं? वाळीने वेगे वाघ देसी दुदंबी उडविला आकाशी. मतंग ऋषीच्या आश्रमासी रुधिर त्यापासी पैसरवले. आणि वाळीनं डाव्या पायानं दुदुंबीच्या प्रेताला लाथ दिली आणि लाथ दिल्यानंतर मेलेलं त्याचं शरीर मातंग ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला रक्त सांडलं. आणि ऋषीच्या ठिकाणी रक्त सांडल्यानंतर ऋषींना राग आला आणि ऋषींनी काय केलं? स्रवता दे कोणी रुधिरासी कोपाला मातंग ऋषीसी. तेने शापले वाळीसी अति आक्रोशी सक्रोध. मातंग ऋषीला त्या ठिकाणी राग आला आणि रागानं लालगुंद झालेल्या ऋषींनी रागामध्ये वाळीला शाप दिला. कोणता दिला? ऐका. ज्याची आघात निज शक्ती अशुद्ध स्रवे आश्रमाप्रती. त्यासी रिक्ताया पर्वती मरण निश्चिती पावेला. आणि मातंग ऋषींनी शाप दिला की ज्याच्या सामर्थ्यानं हे प्रेत इथं आलेला आहे आणि त्याचं रक्त या आश्रमाच्या ठिकाणी पडलेलं आहे, तो व्यक्ती कोण आहे माहिती नाही ऋषींना. पण तो व्यक्ती जेव्हा या पर्वतावरती येईल तेव्हा त्याचा इथं मृत्यू होईल असा शाप दिलेला. पाय लाविता ऋषमुखासी शापे मरण आहे वाळीसी. नारद सांगुनी सुग्रीवासी धाडी वस्तीसी ऋषमुखा. पाय जरी ऋषमुख पर्वतावर वाळीचा पडला तर वाळी मरणार आहे. आणि म्हणून तू काय कर, तू ऋषमुख पर्वताच्या ठिकाणी राहा अशा प्रकारे सुग्रीवाला नारदांनी सांगितलेलं आहे. ऋषमुखी करिता वसती होईल वाली भयाची निवृत्ती. थोर पावाल यश कीर्ती श्री रघुपती प्रसादे. संत अगोदर भयमुक्त करतात आणि पुन्हा भगवंताशी भेटवतात. हे संतांचं सूत्र आहे. त्यामुळे जीवनात संत भेट झाली पाहिजे. खरं, संत भेट झाल्याशिवाय जीवन अनाथ आहे. आणि अनाथ जीवाला कुत्र विचारत नाही. कुत्र बाकीच्यांचं सोडावं. माणसाचं जीवन सनाथ असावं आणि माणसाचं जीवन जगन्नाथाला समर्पित असावं. त्या ठिकाणी ऋषमुख पर्वतावर गेल्यानंतर वाळीपासून तर भीती संपेलच संपेल, पण जगाचा जगन्नाथ भगवान श्रीराम तुम्हाला भेटतील आणि जीवनाचं कल्याण होईल अशा प्रकारचा आशीर्वाद ऋषी नारदांनी दिलेला आहे. नारद वचने ऋषमुखी निर्भय राहिलो निज सुखी. वाळी भयाची दुखदुखी ते निशोकी असे ना. आणि देवा, नारदांच्या शब्दावरती आम्ही निर्भयपणे इथं राहिलो. आम्हाला दुःख दुःखच नाही. माऊलींनी सुद्धा सांगितलं न सोडी हा भाव टाकिरे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी. संत वचनावर भाव धरावा, तो भाव सोडू नये, शंका धरू नये, भजन करत राहावं, देव अवश्य मिळतो. माय बापांनो, नारदाच्या शब्दावर विश्वास ठेवला. निशंकपणे भयमुक्तपणे या ठिकाणी आम्ही संचार करत असताना भगवंता आज भाग्य उगवलं आणि तुम्ही भेटला. शाप भय घेऊनी पोटी वाळी ऋषमुख न पाहे दृष्टी. येते आवयाची न करी गोष्टी सुख संतुष्टी असो आम्ही. रामा, वाळीला मरणाची भीती आहे. त्याच्यामुळे इकडं यायचं नाव जरी काढलं तर ते वरी तोंड करून बोलत सुद्धा नाही. का? भीती आहे ना मरणाची.
त्यामुळे आम्ही मात्र इथं निशंक आहोत, आम्हाला या ठिकाणी मरणाची भीती नाही, असं सुग्रीव बोलतोय. नारद वचनाची वचनोक्ती आधी मजाली प्रतिती. तू भेटलासी कृपा मूर्ती आम्ही ती जगती निज विजयी. अहो देवा, तुमच्या वचनाची आज आम्हाला प्रचिती आली आणि परिणामामध्ये आम्हाला तुम्ही भेटलात भगवंता, आणि आज भगवान भेटला, आम्ही जगती तलात सर्वात भाग्यवान झालो. हे बघा, संताचा महिमा मोठा आहे. माणसाला देव ठेवून देतील यात नवल नाही, माकडांना देव आला, देव माकडाकडे गेला. संताचा महिमा भयंकर आहे महाराज. फक्त संत झाली म्हैस गाय होईल तरी काय कामध्ये, पण संत जगामध्ये ओळखणं कठीण आहे बरं का. आणि माणसं भोंदूवर विश्वास ठेवतात आणि संतावर शंका घेतात. संताला त्रास देतात, पदोपदी त्रास देतात, त्याचं एकच कारण आहे, यांची पायाकडून आलेली असते. बाकी काही कारण नाही. माय बापांनो, सुग्रीव म्हणू लागलेला आहे, भगवंता आम्ही जगात भाग्यवान आहोत, आम्हाला तुम्ही भेटलात. सर्व वैराचे कारण मुख्य माझे दारहरण. ते म्या सांगितले संपूर्ण निर्भय स्थान ऋष्यमुखी. देवा, आमच्या वैराचं खरं कारण म्हणजे बायकोच चोरली होत्या. सक्का भाऊ पण पक्का वैरी झाला, म्हणले बायकोच हिसकटून घेतली. आता कसं आहे महाराज, बायकोवर शिवी दिली तर माणसाची तळपायाची आग मस्तकाला जाईल. यानंतर बायकोच लुबाडली माझी, त्यामुळं मला त्या ठिकाणी आमचं दोघांचं वैरत्व पडलेलं आहे, आणि कसं तरी जीव वाचवून या ठिकाणी जगत आहोत. भगवंता आज तुम्ही शरणागतीत घ्या, विनंती करतोय. माझी भार्या जे कारुमा ते मज पाणी येती जैसात्मा. ते सोडविल्या श्रीरामा सुख संभ्रमा पावेन. रामा, अहो माझी बायको मला जीवापेक्षा प्रिय, मला माझ्या आत्म्यासारखी प्रिय आहे म्हणू लागला. खरंय हो, बायको नवरा एक वेगळं प्रेम असतं, वेगळं नातं असतं, आणि या दोघांमध्ये अंतर पाडणं जगातलं सर्वात मोठं पाप आहे ना. खतेलं पाप. कोणतंही पाप करा तुम्ही, पण दोन्हींचा सुखी संसार मोडण्याचा, त्याच्यात विक्षेप आणण्याचा, दोघांमध्ये कलह निर्माण करण्याचा, दोघांना वेगळं करण्याचा पाप भयंकर मोठं पाप आहे. आणि हे पाप वाळीनं केलंय देवा. माझी प्रिय पत्नी हरण केलीये देवा, मला या दुःखापासून दूर करा, विनंती करतोय. तारा निज पत्नी वाळीसी तेने सुख भोगावे तेसी. रुमा माझी मज द्यावे गोरवेसी वैर दोघासी असे ना. सुग्रीव म्हणू लागला, रामा अहो त्यानं त्याच्या बायको सोबत राहावं, मी माझ्या बायको सोबत राहावं. आम्हा दोघा भावांसोबत भांडण असण्याचं कारण नाहीये, परंतु त्यानं त्याचीही बायको ठेवली, माझीही बायको ठेवून घेतली. म्हणला अशा प्रकारचा पापकर्म वाळी करतोय असं बोलताय. आम्हा दोघा व्यर्थ विरोध स्त्री हरणे वैर संबंध. सासा मासी करिता युद्ध पडिले द्वंद्व स्त्री लोभे. अहो रामा, आम्हा दोघांमध्ये युद्ध आहे, 6 महिन्याला उठून भांडणं करतो. म्हणलं 6 महिने अंग शेकायचं, मार खाल्लेला, आणि पुन्हा एका दिवशी जाऊन मार खाऊन यायचं, असलं सुरू झालंय. म्हणले काय करावं लागल, दुसरा काही मार्ग नाही देवा. पण बायको दुसऱ्याच्या घरी कशी सोडून जमत. युद्ध त्या ठिकाणी करतोय, कसं तरी जीव वाचवून तिला सोडवण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारे सुग्रीव बोलू लागला. बहुत युद्ध त्यासी आमासी नेमस्त करिता सासा मासी. सुटका नवे निज पत्नीसी उपसा बुकसी स्पुंदत. रडू लागला देवा. अहो वाईट झालं हो देवा, 6 महिन्याला युद्ध करतो म्हणला, पण मारच खाऊन येतो, बायको सोडवणं होत नाही माझ्याच्या. हाच वाढणार आहे. तुम्ही विचार करावा प्रत्येक जण.
रामाची भेट होण्याच्या आधी रडणारा वानर पुढचं रामायण आहे का, रावणाच्या घरी जाऊन तोंडावर लाता देऊन येतो हात सुग्रीव. का? शिक्का लागला मनात रामाचा. जोपर्यंत लेबल जोपर्यंत शिक्का लागत नाही तोवर कुत्र खात नाही हो. आणि एकदा जर शिक्का लागला रामाचा आहे म्हटलं तर यम सुद्धा लट 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 कापतो. याच्या नादी लागलं तर नोकरी जाते. कुणाची? यमाची. एवढं सामर्थ्य आहे जर तुम्ही रामाचं झालात तर. सुग्रीव स्पुंदू स्पुंदू रडू लागला, देवा माझी बायको सुटत नाही ओ देवा. जे कोणी सुग्रीवाचे रुदान श्रीराम काढी निर्वाण बाण. घ्यावे वाळीचा घेईन प्राण सत्य जाण सुग्रीवा. त्या ठिकाणी बोलणं ऐकलं, सुग्रीवाचं रडणं ऐकलं आणि दिनाचा नाथ दिनानाथ असणाऱ्या भगवंतानं हातामध्ये धनुष्य घेतला. हातामध्ये निर्वाण असणारा बाण घेतला आणि सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा रडू नको, आता त्याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. भगवान बोलताय. वाळी सबळ बळवाण तुर्बळी श्री रघुनंदन. दोघे जण समसमान न्यून पूर्ण असे ना. वाळी बलवान आहे तर रामचंद्र प्रभू अतुर बलवान आहेत, अतुर बळी आहेत महाराज. त्यामुळे दोघांमध्ये कमी अधिक काही नाही असं ओवीत सांगत जरी असले तर कुठं राम आणि कुठं वाळी. पण कसं आहे, अलंकृत भाषा सांगत असताना युद्धामध्ये दोन योद्धे समान असं वर्णन केल्याशिवाय युद्ध रंगत नाही. नाहीतर कुठं वाघाची कुत्र्याची बरोबरी येत असते हो, मांजरीची वाघाची बरोबरी येत असते का? तसं भगवान प्रभू रामचंद्रजींच्या समोर काळ सुद्धा उभं राहू शकत नाही. ते प्रभू युद्धाला सरसाव. पहिला दुदंबी कलेवर जाणांगे उचली तो आपण. त्याचे निहास्ते वाली मरण मातंगी ऋषी भाषे. रामा पलीकडे त्या दुदुंबीचं प्रेत आहे, जो ताकदीनं स्वतः उचलेल त्याच्या हातून वाळी मारणार आहे असं ऋषी मातंगांनी सांगितलेलं आहे असं सांगताय. सप्तताड विषय वन एके बाणी करी जो छेदन. त्याचे निहास्ते वाली मरण ऋषी भाषे मातंगी. मातंग ऋषीनं भाष्य केलेलं आहे. रामा 7 ताडाची वृक्ष आहेत, वेगवेगळ्या दिशेला आहे आणि एकाच बाणात 7 दिशेची 7 झाडं जो तोडेल तो त्या ठिकाणी वाळीला मारेल असं सांगितलेलं आहे. ऐकोणी सुग्रीव वचन सोय श्रीराम हास्यवदन. दुदंबी कलेवर गिरी समान देखिले आपण श्रीरामे. सुग्रीवाचं बोलणं ऐकलं प्रभू रामचंद्र हसले महाराज. कारण कसं आहे, कुणाला झेपल का? आपण जर एखाद्या आमदाराला म्हणलं तुम्हाला 20 माणसाची पंगत झेपल का, काय 10-5 जण मिळून करताव का, ते काय म्हणे हसलच की. कारण तालुका जीव घालण्याची ताकद त्याच्यात असते. आता ते सप्त्याची पट्टी बुडविते तो विषय वेगळा. पण त्याच्यामध्ये तसं सामर्थ्य असतं. असो या ठिकाणी रामचंद्र प्रभू भगवान आहेत महाराज. भगवंतांना सुग्रीवाच्या बोलण्याचं हसू येऊ लागलं. परंतु जे कर्म कर्तव्य आहे त्याच्या मर्यादा पाळणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू त्या ठिकाणी काय करतात ऐकूया. तेव्हा मंगुस्ते उचलोण केले त्रिवार तोलन. स्वलीला मांडिता होळ सोण 10 योजन उडविले. रामचंद्र प्रभूंनी डाव्या पायाच्या अंगुठानं दुदुंबीचं त्या ठिकाणी कलेवर उचललं. 3दा असं उचललं आणि 4थ्यांदा झटका मारल्याबरोबर 10 योजन लांब उडून ते कलेवर पडलं असं सांगताय.
दुदुंबी कायाती समर्थ श्रीरामे उडविले अंगुष्ठावत तरी सुग्रीव सशांकित बोले भयभीत ते ऐका 10 योजन लांब दुदुंबीचं प्रेत फेकून दिल्यानंतर सुद्धा सुग्रीवाच्या मनात भीतीच आहे. का मार खाल्ला होता महाराज वाळीचा. कसं आहे, मार खाल्ल्यानंतर माणूस जरा वचकतच असते. किती त्याला बळ दिलं इथं भूत आहे म्हणले भीते ती भीतच असते तिथं. तसं सुग्रीवाच्या मनामध्ये आणखीही वाळीच्या बलाबद्दलची शंका आहे की रामचंद्र प्रभूंना वाळी ऐकेल की नाही अशी भीती त्याला वाटते. वाळीने मारोणी दुदुंबिसी मास रक्त साद्रासी पाय उडविले आकाशी आम्हा सर्वासी देखता. सुग्रीव म्हणू लागला, हो रामा, वाळीचं प्रेत तुम्ही डाव्या अंगठ्यानं जरी त्या ठिकाणी दुदुंबीचं फेकून दिलं असलं तरी आता त्याच्यात रगत नाही, मांस नाही, वाळून गेले नुसते हाड आहेत. ज्यावेळेस वाळीनं एका हातानं फेकून दिलं होतं त्यावेळेस त्याच्यात मांस होतं, रक्त होतं आणि ताजा तवाना जनावर खाणारा त्या ठिकाणी राक्षस होता. राक्षस आणि त्या राक्षसाला वाळीनं त्या काळात मारलेलं फेकून दिलेलं आहे. त्यामुळे आणखी त्याच्या मनात शंका आहे, रामानं उग मेलेलं मड उचललेलं आहे असं वाटतं. आता तो श्री रघुनाथा दुदंबी कायाती शुष्कता वाळून झाला ती लघुता तो पदगाते उडविला. आता रामा तुम्ही त्या ठिकाणी त्याला उडवलेला आहे पण सुकलेला आहे, शुष्क आहे, लघु म्हणजे लहान प्रेत झालेलं आहे म्हणून कुजून कुजून कुजून. त्यामुळं आता उडवण्यात काही मोठेपणा नाही असं बोलायचंय. शब्द वेगळे आहेत पण भाव हाच आहे असं सांगतात. ऐसे हिया माझे कथा लक्षणा बळा बळा बळता विशाल ताळ एके बाण छेदिता ते बळ्याता तू होसी. रामा, सगळं बघितल्यानंतर सुद्धा वालीपेक्षा तुम्ही बलवान आहेत असं मला वाटत नाही. मग ती जी 7 दिशेला 7 विषम असणारी वृक्ष आहेत ताडाची तेवढी तोडून दाखवा, मग मात्र मला खरं वाटेल असं सुग्रीव बोलतो. संदिग्ध वानर वचन ऐकोणी श्रीरामे चढवणी बागून गुणी लाविला फणी बाण ताल छेदन करावया. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, समोरच्याच्या अंतकरणात जर शंका असेल तर समाधान केल्याशिवाय किती जरी प्रवचन दिलं तर समोरच्याचा विश्वास संपादित होत नाही. खरं समाधानच करावं लागतं. म्हणून रामचंद्र प्रभूंनी हातामध्ये धनुष्य घेतला आणि प्रभू रामचंद्र ठाण मांडून कशा प्रकारची ती झाडं तोडतात ऐका. विषमतालांची तडस्थिती शेष पृष्ठीवरी उत्पत्ती त्यासी छेदावया श्री रघुपती केली युक्ती ते ऐका. विषम दिशेला असणारी ती झाडं होती आणि एका बाणात तोडायची तर एका रेषेतच पाहिजे. म्हणजे वशिला लावू म्हणले, काय वशिल्याला अडचण आहे, ज्याचं सरकारच घरचं आहे त्याला वशिलेची काय अडचण आहे. म्हणा आमच्याकडे गुरुजी म्हणायचे, कसं आहे म्हणले वैजनाथराव. म्हणलं कसं आहे, असल वशिला तर नोकरी म्हशीला, वशिला असला तर म्हशीला सुद्धा नोकरी आहे म्हणले, वशिला नसला तर चांगल्यालाही नोकरी नाही. तुम्ही फक्त संस्था चालकाची जात बघा, तिथले शिक्षक बघा, सगळे एकाच जातीचे, काही दुसऱ्या जातीचे मेलते होय. वशिल्याचा विषय असतो. सांगण्याचा विषय असा आहे, विनोदाचा विषय असा आहे, सर्व सृष्टीचे मालक असणारे प्रभू रामचंद्र आहेत आणि त्यांचे बंधू लक्ष्मण शेष आहे आणि शेषाच्या माथ्यावर पृथ्वी आहे. आता पृथ्वीतच आसमान करून सरळ केली तर एकाच रेषेत झाडं येणार. कसा वशिला लावतायत ऐका. धनुष्य ओढून आपण पिला लक्ष्मणाचा चरण
तेने चुकवितांग संपूर्ण विषमते समताळ झाले. रामचंद्र प्रभूंनी धनुष्याला गुण लावला आणि लक्ष्मणाचा असा पाय दाबला. माणसाला कळायला पाहिजे बरं इशारा. नाही तर काही माणसाला इशारा केला की ती भर 4 माणसात म्हणते काय 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 म्हणाला आता काय सांगणार. आणि भलती फजिती होती तसं झाल्यास. पण हे बघा, इशारा हा इतरांना कळला नाही पाहिजे. ज्याला केलाय त्यानं काम केलं पाहिजे, त्याला इशारा म्हणत जावं. नाही तर कसं आहे, फजिती होत असते. येड्याला इशारा कवाच करायचा नाही. इशारा कोणाला करायचा? शहाण्याला करायचा. लक्ष्मण शहाणा आहे. शहाणा तो धनी घेतो येथे. रामचंद्र प्रभूंच्या भक्तीत शहाणे असणाऱ्या लक्ष्मणाला इशारा कळला. लक्ष्मणांनी जरा अंग चुकवलं ते शेष आहे. 7 दिशेची ताड एका रेषेत आले आणि भगवंतानं एका बाणानं तोडून टाकले असं सांगतात. शेषावतार लक्ष्मण तेने अंग चुकविता संपूर्ण विषमताड झाले समान श्री रघुनंदने छेदिता. शेषाचा अवतार लक्ष्मण जी आहेत महाराजांनी, त्यांनी त्या ठिकाणी मान चुकवली अशी जरा पृथ्वी सगळी सरळ झाली आणि 7ही झाड प्रभू रामचंद्रांनी एकाच बाणात तोडले असं सांगतात. धनुष्य वाहुणी दुर्धर गुणी लाविला अमोघ शर बाण सोडिता श्री रामचंद्र झाले विचित्र ते ऐका. अमोघ शर त्या ठिकाणी बाण लावला आणि बाण प्रभूंनी सोडल्यानंतर काय झालं नाथ महाराज लक्ष द्या म्हणताय. सप्ताला तेचे दोन्ही गिरीवराते विदारुणी सप्त पाताळ भेदुनी गेला निगुनी शशांग. 7 त्या ठिकाणी झाड तर तोडली, पर्वताचे तुकडे तुकडे केली वाटत आलेल्या आणि बाण त्या ठिकाणी पाताळात गेला असं सांगताय. शेषाचे अंगीला ताल मूलता त्याते झाला समूळ छेदिता. परतोनी येऊनी श्रीराम हाताल रिहोनी भाता स्वस्थ राहे. शेषाचे अंगी ताल मूलतन त्याते झाला समूळ छेदिता. सर्व त्या ठिकाणी झाड तोडले आणि शेषाच्या अंगातला तालमूल सुद्धा तोडला असं सांगतायत. आणि सगळं काम करून रामाचा बाण हा परत येत असतो बरं का, तिकडच जात नाही. रामचंद्र प्रभूंचा बाण परत आला असं सांगतात. श्रीरामे छेदिले विषमता तेने सुग्रीवा सुख कल्लोळ. जय जयकारे गरती सकळ आम्ही सबळ श्रीरामे. 7 विषम झाड तोडल्यानंतर सुग्रीवाचा जीवात जीव आला आणि सुग्रीव म्हणला, ओ वानर हो, आजपासून आपण रामाचे. कसं आहे, हलक्याच्या इथं नोकरी धरायची. माणसानं नोकरी धरण्यात कमीपणा नाही, पण कुणाची धरायची? मोठ्याची. मोठ्याची आमदाराच्या इथं नोकरी जरी असलं तर जिल्हा परिषद सदस्य त्याच्या गाड्याला म्हणतो इकडे यावं जरा, आव जावं बोलतो का? ते निरोप त्याच्यापर्यंत कसा जाईल? विनोदाचा विषय, सांगण्याचा विषय, मोठ्याची नोकरी धरावी. राम मोठे हे कळल्याबरोबर वानरांना मंत्र दिला. सुग्रीवानं म्हणला, आजपासून काय म्हणायचं? प्रभू रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारच्या आजपर्यंत वानरांनी नाथ महाराज सांगितलं, बुबुबकार केला, पण आजपासून जय श्रीराम म्हणायला वानर सुरू करणार आहे. भव भय ताड विषमता श्रीराम दृष्टी होये समता. विषमताड श्रीराम छेदिता सुख समजता कपिकुळा. वानरांच्या कुळाला आनंद झाला हो. ही 7 झाड तोडली, यात नवल नाही. भवभय, या भवसागरातून तरुण जाण्याची जी भीती आहे ती सुद्धा भयंकर आणि तिची सुद्धा छेदन
प्रभू रामचंद्रजींची दृष्टी पडल्या पडल्या होणार आहे आणि आज कपिकुळाचा उद्धार झाला असं सांगतात. श्रीरामा सुख संपत्ती निरामा निज विश्रांती श्रीरामा सायर्थी निज सांगती श्रीरामा. राम आपल्या सुखाची संपत्ती आहे आणि माणसानं संपत्ती जपावी बर का. राम ही सुखाची संपत्ती आहे आणि लोक रामाला सोडून संपत्ती गोळा करायचे नादात पडले. हृदयी नसता श्रीराम सकळ संपत्ती त्या विपत्ती जाण. रामाशिवायची संपत्ती म्हणजे संकट आहे. राम राम न म्हणायला जर शिकवलं लेकाला भरपूर पैसा कमवून दिला, पोरग त्याच पैशाच्या जीवावर बापाला मारिते. त्यामुळं राम राम महत्वाचा आहे मायबापांनो. श्रीराम ही आपली संपत्ती आहे, श्रीराम ही आपली विश्रांती आहे. श्रीराम आम्हा साह्यार्थे, आपल्याला सहाय्य करणारा श्रीराम आणि आपला खरा सहकारी सोबत येणारा कोणीच नाही, फक्त राम आहे असं वाढणार बोलत आहे. श्रीरामा जीवलग सोयरा श्रीराम निजात्मा वानरा श्रीराम स्वामी चराचरा वंदे सुरवरा श्रीराम. श्रीराम आमचा जीवलग सोयरा म्हटले. श्रीराम निजात्मा वानरा, वानरांचा निज आत्मा राम. राम खरा सोयरा आहे. राम त्या ठिकाणी आपला जवळचा रामच आहे बर का. रामाशिवाय कोणीच आपला नाही. एवढं कळलं की तो वानर आणि त्याच रामाची आठवण करतो तो नर आणि याच्या विरुद्ध वागतो तो दलिंदर. ऐसे बोलोनी आपण सुग्रीवे घातले लोटांगण श्रीरामे दिदले आलिंगण समाधान जीव शिवा. अशा प्रकारे सुग्रीव बोलला की राम आमचा पाहुणा आहे, राम आमचा सर्वस्व आहे, राम आमचा प्राण आहे, राम आमची संपत्ती आहे, राम आमचं धन आहे. सुग्रीवाला कडकडून मिठी मारली महाराज भगवंताला. का? भगवान तुमचं कुळ बघत नाही, तुम्ही कोण्या जातीत जन्माला आलात. बरीच लोक म्हणतात ब्राह्मणानं देवाजवळ जायचं, बाकीच्यानं जायचं नाही. अरे वानरे, शबरी बिल्लाची आहे, तुझ्या मस्तकात जात घुसली कारण तुला आंघोळ करायची अक्कल नाही. अहो, बापापासून लेकर दूर करावीत ही भावना ज्याच्या अंतकरणात आहे तो महामूर्ख आहे. मूर्ख साधा नाही, हलका नाही, त्याच्यासारखा मूर्ख जगती तलामध्ये नाही. धुती भेद नेनती तैसा ज्ञानी जय. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्या भगवंतानं प्रेमानं बोललेले सुग्रीवाचे शब्द ऐकले आणि कडकडून मिठी मारली असं सांगतात. श्रीराम म्हणे सुग्रीवासी पुढे जाऊनी किष्किंधेसी वाळीते पाचारी उदासी तुझे पाठीसी मी असे. रामचंद्र प्रभूंनी पाठीवर हात टाकला आणि सुग्रीवा जा म्हणले. आता बोलव त्याला, बोलव. कुणाला? ज्या वाळीला भिवून इथं बसला होतास का त्याच्या घरी जा म्हणले. आणि एकटाच जा, तो तर राजा आहे महाराज, त्याच्यासोबत सैन्य आहे, तो राजा आहे, सगळंच आहे. पण पाठीसी असलिया श्री रघुनाथ पाडीन कृतांताचे दात. पाठीमाग फक्त राम असावा. जगन्नाथाचा भक्त जगाला घाबरत नसतो महाराज, फक्त जगन्नाथ माग पाहिजे. त्या जगन्नाथानं पाठीवर हात टाकला आणि सांगितलं जा सुग्रीवा, बोलव वाडीला बाहेर, मी तुझ्या पाठीमाग आहे. वाळी आलिया संग्रामासी बाणे निवटी क्षणार्देसी तू तव भिवू नको त्यासी निशंकतेसी युद्ध करे. आणि सुग्रीवा तू वाळीला अजिबात घाबरायचं नाही, त्याला बाहेर काढ म्हणले, एका बाणात मारतो.
आणि तू न भीता निर्भीडपणे तू युद्ध कर. आणि आपण हे असंच निघायचं असतं बरं का बाहेर. आपल्या मागं कोण आहे? राम आहे. तर बघा, आपण कार्य कुणाचं करतो? रामाचं करतो. मग कुणाला भ्यायचं कारण नाही, अजिबात भ्यायचं नाही. बिनधास्त कार्य करायचं. भगवान समर्थ आहे. सुग्रीवा वाळीसी युद्ध करिता विसरू नको मज रघुनाथ. वा वा. जयो पावसी सर्वता सत्वर वचन माता वंदिले. सुग्रीवाला एकच सांगितलं, सुग्रीवा वाळी सोबत भांडण करत असताना मला विसरायचं नाही. कारण माणसाचं कसं असतं, मी युद्ध करतोय ही भावना आली की मेला. आणि माझ्या रामाच्या बळावर युद्ध करतोय म्हणलं की जिंकला. तो तितकंच खरंय. मी म्हटलं की मार खातो माणूस, आणि माझा राम म्हटलं की मरणाला मारतो तो माणूस. सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा माझं भजन कर, माझी आठवण ठेव, तुझ्या केसाला धक्का लागणार नाही, मी भगवान तुझ्या पाठीशी. ऐसे सांगता श्री रघुवीर सुग्रीवे केला भुभुकार. कौतुक पाहे श्री रामचंद्र वाळी वानर मी मारीन. अहो भगवंतानं पाठ राखण करतो म्हणल्यानंतर काय कुणाला भिण्याची गरज आहे? एवढा वेळ फुंदू फुंदू रडणारा सुग्रीव उभा राहिला, मोठ्याने गर्जना केली. महाराज प्रभु रामचंद्र भगवान की जय गर्जना केली आणि म्हणला, रामा अहो एका थापडत तर वाळीला मारतो, अशा प्रकारे बोलतोय. वाळी बळी ती बळी मी श्रीराम तुरबळी. आधी वाळीची करीन होळी रणखंदळी पाहे माझे. अहो रामा, अहो तो वाळी बलवान आहे, तर मी सुद्धा अतुर बळी असणाऱ्या रामाचा भक्त आहे. आणि रामचंद्र प्रभूंच्या भक्तीच्या सामर्थ्यानं आज धरणीवर वाळी नाही लोळवला तर नाव सुग्रीव सांगणार नाही, गर्जना करतो. ऐसे बोलता सुग्रीवासी सवेग उठिला सुमित्रेसी. येऊनी किष्किंधा प्रदेशी वाळी वदासी उद्धत. सुग्रीवाचं असं बोलणं ऐकलं. सुग्रीवाला रामचंद्र प्रभूंनी तसं बोलले. लक्ष्मणेसी, रामायणातलं सर्वात मोठं सूत्र लक्षात घ्या. राम जेव्हाही उठतात तेव्हा सोबत कोण असतो? लक्ष्मण असतो. कारण सौमित्राविना येथ काही नोहे मी रघुनाथ. त्या लक्ष्मणाला सोबत घेतलं आणि प्रभू रामचंद्र किष्किंधेच्या दिशेनं निघतायत. एका सका जीवलग सौमित्र तुझा सुग्रीव सन्मित्र. वा. दोघे घेऊन वेगवत्तर श्रीरामचंद्र निघाला. रामचंद्र प्रभू दोघांना घेऊन निघाले. किती ना? दोघांना. बरेच जणांना वाटतं माझ्या मागे एवढे लोक आहेत आणि तेवढे लोक आहेत, तर जगाचा बाप असून त्याच्या मागे दोघच आहेत. पण एक आहे, उताडा वागवायची त्याला सवय नाही. लोकायली काय असतं, मी आहे म्हणले की लोक 100-150 येते. पण प्रेमाची किती? रामाच्या प्रेमाचा एकच सौमित्र, आणि आज जोडला गेलेला सन्मित्र. सन्मित्र म्हणजे चांगला मित्र, आणि सुमित्र म्हणजेही चांगला मित्र. मित्र रिकामे नसावेत, सांगायला 17 आणि कामाला एकटाच, असं नाहीये मायबापांनो. रामचंद्र प्रभूंनी दोघांना सोबत घेतलं आणि दुष्ट निर्दळनाला सुरुवात करतायत. एक झाले नरवानर वीरांचा संभार. अवघे करती जय जयकार किष्किंधा द्वार ठाकिले. आणि सगळेच त्या ठिकाणी निघाले महाराज. कारण दोघं मिळाले. कोण? राम नर आहे
आणि सुग्रीव वानर आहेत आणि नर वानर नामांकित मरण भया नाही भीत. नर आणि वानरांनी रामचंद्र प्रभूंच्या नामाच्या अंकित राहून युद्धाला निघाले असं सांग. श्रीराम सुग्रीवाणी सौमित्रा तिघे चालती एकत्र आनंदे गरती वानर किष्किंधाद्वार पावले. आनंदानं वानर निघाले अगोदर, दुःखानं रडत रडत लपून बसणारे फक्त रामाची गाठ पडली की माग भाया सारू लागले महाराज. कपडे नव्हते तरी भाया माग सारू लागले. एकच आहे. कधी माणूस घाबरत ज्यावेळेस आपल्याला आपलं असं वाटतं की माझ्या पाठीशी कुणीच नाही, माणूस एकटा पडतो आणि घाबरतो. आणि ज्यावेळेस असं वाटतं की पाठीमाग माझ्या देव आहे, मग वाटतं कुणाला भिण्याची गरज नाही, मला कुणाची गरज नाही. महाराज देव माझा आणि मी देवाचा, सगळे देवाच्या वजनात निघाले. जेवी आत्मा देहांता सोनी न देखती समस्त देवी श्रीराम त्या वानरात ठेविला ती गुप्त जनसृष्टी. नाथ महाराज सांगू लागले रामचंद्र प्रभू सर्व वानरात तसे आहेत जसं जीवात आत्मा देहात आत्मा असतो. दिसतो का शरीरात आत्मा आहे म्हणून? दिसत नाही पण आहे म्हणून बोलायलो. गेल्यानंतर लोक रडत येत हा झोपलेला असतो. असं होत असतंय. असो रामचंद्र प्रभू गुप्तपणे चालताय. वाली सुग्रीव युद्धातील दुर्धार पावया श्रीरामचंद्र वणी वसुनिया गोचर नरवानर न देखती. वाली आणि सुग्रीवाचं भयंकर असणारे युद्ध पाहण्यासाठी अगोचर पद्धती कोणालाही दिसणार नाही असे प्रभू रामचंद्र चालतायत. निकट न देखती नरवीर देखो न शकती ऋषीश्वर त्यासी केवी देखे वाळी वानर अगोचर श्रीरामा. निकट जवळ असणारे नर आणि वानराला राम दिसत नाहीत, ऋषीश्वरांना राम दिसत नाहीत. आणि बळाच्या आणि श्रीमंतीच्या मस्तीत असलेल्या वाळीला ते कसे दिसतील असं सांगतात. गोचरान दिसे अगोचर हे तव मुळीचे ब्रह्मसूत्र जवळी असता श्रीरामचंद्र नरवानर न देखते. मूळच सूत्र आहे महाराज. गोचर म्हणजे दिसणारा आणि अगोचर म्हणजे न दिसणारा. दिसणाराला न दिसणारा दिसत नाही, हे तर सूत्रच आहे. आणि तुम्ही आम्ही दिसणारे आहोत, राम दिसणारा नाही, दाखवणारा आहे. त्यामुळं तुम्हा आम्हाला राम दिसत नाही असं सांगू लागले. असो हे कथा ती विस्तार श्रीराम कोणा नवे गोचर साधू जाणत्या विचार श्रीरामचंद्र गुह्य गुप्त. राम कोणालाच दिसत नाही हे कोणाला कळत? साधू जाणती हा विचार हे फक्त साधूंनाच कळतं, कारण ते साधनेत असतात, साधण्यासाठी जगतात आणि साधल्याशिवाय मरत नाहीत म्हणून ते साधू. आणि बाकीचे येडे महाराज. का सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. ज्यांचा जन्म वाया जातो त्यांना येडच म्हणतात. खरं शहाणा त्यांना म्हणत नाहीयेत. असं म्हणले कथेचा विस्तार नको, रामचंद्र प्रभू गुप्तपणे चालतात असं सांग. सुग्रीवे घेऊन आकाश पाहुणी श्रीरामाची वास भूकारे आती उल्हास नांदे आकाश दुमदुमिले. सुग्रीवानं युद्धासाठी कास कसलेली आहे. कोणाच्या बळावर? जवळ वास असलेल्या श्रीरामाची आस धरून तुम्ही आम्ही सुद्धा कास बांधावी, पण आस रामाची असावी, कास राम भक्तीची असावी. आणि त्याच्यावर अपेक्षा ठेवून मोठ्यानं सुग्रीवानं भूभुकार केलेला.
सुग्रीवाच्या गिरिजा गजरे दिवसा पडती नक्षत्रे डळमळिली मेरू शिखरे गिरिकंदरे दुमदुमली सुग्रीवाने गर्जना केली महाराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. गर्जना केल्याबरोबर आकाशातल्या चांदण्या तुटून पडाव्यात, नक्षत्र खाली विचवतील एवढा मोठा बभुकार राजा सुग्रीवानं केलेला आहे. दिग्गजांची बैसली टाळी नांदे गजबजिला वाळी ऐसा कोणाला बळी प्रलय रोळी देवोनी मोठी आरोळी आवाज ऐकल्यानंतर बलवान असणाऱ्या मोठमोठ्या दिग्गजांची कंठाळी बसली न वाली दचकला. मला बापरे, एवढा मोठा आवाज तो सुद्धा वाळीच्या दारात कोण करताय विचार कर. दूत सांगती वाळीसी सुग्रीवाला से उदासी हे सामर्थ्य नाही त्यासी शक्ती आणारीसी दिसत से. वाळीचे दूत वाळीला सांगू लागले, वाळी सुग्रीव युद्धाला आलेला, परंतु यावेळेसचा त्याचा आवाज काहीतरी वेगळा दिसतोय. कारण प्रत्येक वेळी घाबरत घाबरत युद्धाला येणारा आज बिनधास्त दिसायला म्हणले, त्याच्या मागे काहीतरी शक्ती आहे, बळ आहे असा परामर्श मांडताय. त्यासी कोणी भेटला बळी त्याचे देतो मारोळी ऐसे विचारुनी वाळी कास तत्काळी घातली. त्याला कुणीतरी बळी भेटलेला आहे, बलवान भेटलेला आहे. कसं असतं महाराज, महाग बलवान असलं, आपण मोठ्याच्या पार्टीत असलं की गाडी पैलवान बी असला तर उड्या हाणीते, आणि पार्टी जर लहान असली अंगात ताकद असणारे खाली मान घालून चलते का, पार्टी महत्वाची. आणि रामाच्या पार्टीचे झालेले त्याच्यामुळे हे घाबरत नाही, ती तर्क काढतायत कोणीतरी बलवान यांचा सहकारी झालेला आहे म्हणून सुग्रीव एवढा मोठ्यानं बोलतोय असं सांगतात. आजीचे युद्धाती संकटी विजय माळा घातली कंठी तरी दाखतसे पोटी आरोळी मोठी ऐकोनी. सततची आरोळी जय श्रीरामची आरोळी वेगळी असते महाराज. वाळी आजपर्यंत कोणालाच न घाबरणारा 21 महिने बिना पाणी पिता युद्ध करणारा वाळी दचकला. यशाची माळ गळ्यात घातली पण अपयशाची स्वप्न बघू लागला. आज जिवंत येईल की नाही याची काळजी मात्र वाळीला वाटते. आजी मरणे की मारणे दोईचे वैराजी छेदने ऐसा निश्चय करून तेने युद्ध येणे क्रोधे. आज मरल नाही तर मारील म्हणला पण एकदाची ही किटकिट मिटवून टाकेल अशा प्रकारचा विचार वाळी कर. ऐकोणी सुग्रीवाची आरोळी युद्ध क्रोधे आला वाळी दोघे भिडती क्रोधानळी महाबळी वानर. सुग्रीवाची आरोळी ऐकल्यानंतर युद्धाला वाळी आला आणि दोघं एकमेकांची नजरानजर झाल्याबरोबर भांडणाला लागले. संशयाचं भूत केवढं मोठं लक्षात घ्या बरं. एकमेकांना सोडून पाणी न पिणारे नजर पडल्याबरोबर वैऱ्यासारखं टपून एकमेकावर टपून पडू लागले. मायबापांनो, संशयापासून सावध राहा. जग संशयानं जगाचं वाटोळ झालंय. त्या संशयाला जवळ ठेवू नका. दोघं भाऊ भयंकर मोठे शत्रू बनवून एकमेकांवर तुटून पडतायत. वाली सुग्रीव युद्ध उत्पत्ती ब्रह्मादी देव पाहू येती नभ दाटले विमान पंक्ती दुहीची शक्ती लक्षावया. वाली आणि सुग्रीवाचं युद्ध म्हणल्यानंतर सगळेच देव लोक वगैरे विमान घेऊन बघायला आले. घरच्या घरचं भांडण लागले असतं लोकांना लय हौस असते बघायची. लोक असं टपून असतात महाराज, कवा लागत आहे कसं लागत आहे ना आम्हाला कवा बघायला भेटत. वा गुदगुल्या होत असतात. दोघा भावांचं भांडण सोडवायला एकही येत नाही.
सगळेजण बघायला आलेले आहेत असं नाथ महाराज सांगतात. समान बाळा दोही विरी युद्ध उत्पत्ती दोघापुरी कवना जया कवारा हरी पाहू सुरवरी येई जे. दोघ जण बलवान आहेत, समान बळ आहे, समान ताकद आहे. कोण जिंकतय, कोण किती मार खातय, कोण कुणाला कसं मारतय बघूया असा विचार करतायत. दोघा होता दृष्टा दृष्टी कृपोद्रवटीला पोटी समबंधुत्व पडली तुटी स्त्री लोभासाठी अपघात. दोघा भावांची नजरेला नजर पडल्याबरोबर रागानं लालबुंद झाले आणि एकमेकांचा जीवच घ्यावा ही भावना आहे का? स्त्री लोभाचा परिणाम. आहे बाबा, जवळ राम लोभ असला की विश्व सुखी राहत आणि स्त्री लोभ झाला की भाऊ भाऊ वैरी होतात. जे ग्राण पर्व निसी ग्रासू दावे राहू सूर्यासी देवी वाळी सुग्रीवासी निर्दळावयासी धावत. ग्रहणाच्या काळामध्ये राहू जसा सूर्याला ग्रहण करण्यासाठी निघतो तसा त्या ठिकाणी वाळी सुग्रीवावर तुटून पडलेला आहे असं सांगतात. वाळी पर्वत आणि दारुण सुग्रीव मुष्टी गाते करी चूर्ण शाल ताल मानी कोण रणमध्ये पूर्ण उन्मत. दणादण पर्वत हाणू लागले महाराज एकूण एकाला. पाणी एकमेकांना सोडून पित नव्हते पण आता पर्वत मारू लागले. वाळ सुग्रीवानं पर्वत दणकन हातानं बुक्कीनं तोडायचा, वाळीनं त्या ठिकाणी सोडायचा. एकमेकांना मोठमोठी शाल ताल वृक्ष ठोकून मारू लागले असं सांगतात. दोहीची आदटांगवाण अंग घटले करितारण घाय आणि ती दारुण झाडाचे प्राण निगोपाती. झपाझप खपाखप खपके देऊ लागले महाराज. घाबरणारे म्हणजे भूक चालव, एखादा ठेका बसला तर मरत आला. रण पाहायला सुद्धा ताकद लागते, कोणाच्या नाही बघणं शक्य नाही आहे. बीपी वाढली, काही जणांची शुगर वाढली, काही जण झटक्यानं मरू लागले. एवढे फटके एकमेकांना वाळी सुग्रीव देत आहेत. वज्रपाय करा भिघाता निष्ठुर मुष्टी आणि ती माथा परस्परे तडवे देतात ती निगता पेटले. वज्र लागावं अशी त्या ठिकाणी हातानं ठेके देऊ लागले महाराज. बुक्की मार, कुठं कोपर मार, कुठं चापट मार, कुठं गुडगा मार, अशा प्रकारे एकमेकांना मारामारी करतायत. दंडी मुडपी उरी शिरी गाय आणि ती शिरुदरी जाणू हाणती उरा उरी ताडीती कोपरी रे रा. दंडावर मुंडका हाणायचं महाराज, हा कोपर हाणायचा इथं कमर, कुठं या ठिकाणी चापट हाणायची, कुठं गालावर चापट हाणायची, कुठं छातीत बुक्की मारायची. अशा प्रकारे त्या ठिकाणी करू लागलेले आहे. दोघा जे त्यांचा वांका लाविती पुच्यांचा तडाका परस्परे हानी ती थडका उठला धडका अंतराळी. दोघांना सुद्धा जित्यांचा वाका, विजयी होण्याचा एक अवंक आहे, विजयी होण्याची इच्छा आहे. विजू प्रवृत्तीनं दोघं सुद्धा त्या ठिकाणी युद्ध करू लागले. शेपटाचा तड तडाका देत आहेत. लांब जायचं, येडके जशी धडक देतात तसं धाडकन छाताडाला छाताड आणायचं. अशा प्रकारे त्या ठिकाणी आवाज करतायत. एका तळीवरी दोघे तळपती चक्रा परी दोघे उसळती गगनोद्धारे निराधारे भिडते. एक जमिनीवर, एक आकाशात, एक पुन्हा जमिनीवर, असे दोघे गोल फिरायचे. कधी कधी असं डोक्याला डोकं लावलं की असे गरगर 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 गोल फिरायचे. पुन्हा
पायात पाय घालायचा, पाडायचा, आपटायचं, अशा प्रकारे बेमुरवतीनं एकमेकांना मारतायत. घाय आणि ती महाबळी न्याहो ठेविला पाताळी, क्रतांताची बैसली दात किळी, देता रोळी गरजोनी. दणादण त्या ठिकाणी मार देऊ लागले. मारत पाताळापर्यंत आवाज जाईल, मोठमोठ्या नारोळ्या देऊ लागले. जवळच्यांची क्रतंताची कांठाळी बसेल अशी परिस्थिती आहे असं सांगतात. क्षण एक युद्ध पृथ्वीवरी, क्षण एक युद्ध गगनोत्तरी, युद्ध लागत्वता वानरे सुरासुरी विस्मयो. प्रत्येकाला आश्चर्य वाटू लागलं. काही वेळ जमिनीवर युद्ध करू लागले, काही वेळ आकाशात करू लागले. वानरच आहेत मारा, टुन टुन उड्या मारू लागले, दन दणके देऊ लागले. प्रत्येकाला आश्चर्य वाटलं. बाप बळी दोघे वानर, वीर धीर महाशूर, दोघे योद्याती दुर्धर येरा नाटोपती. बाप बळी वानर, बलवान असणारी ती वानर आहेत महाराज. वीर धीर महाशूर, माग सरकत नव्हते, पळून जात नव्हते आणि एकमेकांना अजिबात ऐकत नव्हते असं सांगतात. दोघे वीर रण प्रवीण, कोणी वानराचे रण, संतोषला श्री रघुनंदन बळवान समान दोहीचे. दोघांचं युद्ध बघितलं, दोघ सुद्धा बलवान आहेत. रामचंद्र प्रभूंना आनंद वाटला. भाऊ भाऊ लढतात याचा आनंद रामाला वाटला का? नाही. अन्यायाच्या विरुद्ध सुग्रीव लढतोय याचा आनंद रामाला आहे. आणि भाऊ भाऊ लढतात याचा आनंद लोकांना आहे. कारण वाईटात आणि चांगल्यात युद्ध पाहिजे आणि वाईटा चांगल्या युद्धात चांगला बलवान दिसला पाहिजे. भगवंताला आनंद होतो. प्रभू रामचंद्र आनंदी आहेत असं सांगतात. दोघे वानर अनन्य सबाळ, बळे समान, जे कोणी श्रीराम योजिला बाण, वाळी विंधून मारावया. दोघ सुद्धा समसमान बलाचे आहेत महाराज. आणि त्यामुळे रामचंद्र प्रभूंनी वाळीला मारण्यासाठी बाण काढला. हातात बाण घेतायत आणि प्रभू काय करतात? तव वाळी सुग्रीव दोघे जाण, ठाण मान वर्ण लक्षण, रूपरेखा समसमान, कोणास बाण विंधावा. रामचंद्र प्रभूंनी हातात बाण, वानर दिसायले, काही बदलच नाही दोघांमध्ये. कारण एकदा जन्मलेली होती, बरोबर उंची तशीच, नाक डोळे कान रंग सगळं सगळं जशाच तसं, राहणीमान सारखीच, उड्या सारख्याच मारू लागले, लाता सारख्याच देऊ लागले. त्यामुळं दोन्हीत अंतर कळत नाही अशी प्रभू त्या ठिकाणी विचार करतायत. जैसे गा दोघे आशुनोते, समरूप समान भाव, तैसेची वाळी सुग्रीव समावया सारिखे. जशी अश्विनी आणि कुमारी घोडीचे दोन मुलं एक सारखीच दिसतात, आवळ्या जावळ्यासारखी, तशी सारखीच अवयव, सारखीच भाव, सारखीच राहणीमान, सारखीच ठेवा ठेव. त्यामुळं लक्षात भेद येत नाही असं सांगतात. श्रीराम सजुनिया बाणा, स्वय झाला विस्मय पान, दोघा माझी वाळी कोण, कोणासी आपण वधावे. वाळीला मारायचंय पण दोघं सारखेच दिसतात. कसं आहे, शेतात तण मारणं कधी अवघड जातं ज्यावेळेस ते धानासारखं दिसतं. बरोबर आहे, मारताच येत नाही, त्याच्यावर तणनाशक बी चलत नाही. मग काय करावं लागेल, ते मारणं अवघड जातं. तसं धान सुग्रीव आहे, तण वाळी आहे, काढायचंय, खुरपा हातात घेतलंय पण सोडाव कसं. काही लोक म्हणतात मागून बाण कसा मारला, गाजर गवत मागून उपशिलं काय आणि पुढून उपशिलं काय, उपशिणं महत्वाचं. अगदी तसाच विषय आहे. प्रभू रामचंद्रजींनी हातात बाण घेतलेला आहे, मारावा पण वाळी ओळखू येत नाही, काय करावं. न कळवण्या विंदू जाता,
नट झालिया सुग्रीव घाता तेव्हा मी झालो विश्वसहता भाकई प्रथा होय माझे रामचंद्र प्रभू विचार करू लागले. महाराज विचार करतायत काय न कळून अनवधानानं जर सुग्रीवाला बाण लागला तर केवढा मोठा घात होईल. दिलीपादी नृपवर वंशीचे समग्र शोभते. प्रभू रामचंद्र विचार करू लागलेले आहेत. हरिश्चंद्र राजाला राग येईल, शिबी राजाला राग येईल, काकुस्थ राजाला राग येईल, माझ्या वंशातल्या सर्वांना राग येईल जर मी शरणागताला मारलं तर. रुक्मांगाद धर्मांगाद सूर्यवंशीचे वीरागाद अवघे शोभती प्रबुद्ध केले विरोध श्रीरामे. रुक्मांगदाला राग येईल, धर्मांगदाला राग येईल जर मी विरुद्ध केलं तर असा विचार प्रभू करतायत. शरणांगता वज्र पंजर मित्य मिरवी श्रीरामचंद्र ऐसे निंदितील सर्वत्र लागल्या शर सुग्रीवा. सुग्रीवाला जर बाण लागला तर शरणागताला शरणागत मीच आहे हे ब्रीद खोट आहे आणि खोटं ब्रीद घेऊन राम फिरतोय अशा प्रकारचा कलंक मला लागेल याचा विचार प्रभू करतायत. ऐसे विचारुणी जाण श्रीरामन विंदीचा बाण तो वाळीने केले आण जायो आपण पावावया. अशा प्रकारचा विचार करून रामचंद्र प्रभूंनी बाण सोडला नाही. तोपर्यंत वाळीनं विजय मिळवण्यासाठी काय केलं. वीर्य धैर्यांगवाण सबळ बळे दोघे समान वाळीने जाणून आपण केले विधान निज विजया. वीर्य धैर्य सर्व गोष्टी समसमान आहेत वाळीच्या आणि सुग्रीवाच्या. सुग्रीव सुद्धा ऐकत नाही आणि विजय तर पाहिजे. त्यावेळेस वाळी काय करतो. सुग्रीवना टोपे निज बळे वाळीस कळले युद्ध समेळे मग दाखविले वरद माळे जय जय काळे विजयार्थी. सुग्रीव ताकदीने ऐकणार नाही याचा विचार केल्यानंतर विजय माळा दाखवली. महाराज माळ दाखवली की मग सुग्रीवाचं बल क्षीण व्हायला सुरू झालं असं सांगतात. युद्ध करिता वर्षानुवर्षी श्रम खेद नव्हे दोघासी वाळी जाणून मानसी मग माळेसी प्रयोजी. वर्षी युद्ध केलं तर दोघं थकणार नाही. दोघं बलवान आणि बल समान होतं. मग लवकरात लवकर विजय मिळवण्यासाठी विजयमाळ दाखवण्याचा विचार वाळी करतोय. होता विरद माला दर्शन सुग्रीव शक्ती झाली क्षीण बोलले ओणी पडे आपण मूर्छित पूर्ण ऋष्यमुखे. सुग्रीवाला वरद माळ दाखवल्याबरोबर सुग्रीवाची शक्ती क्षीण झाली. शक्ती क्षीण झाली की सुग्रीवानं उडी मारली ऋष्यमुख पर्वताकडे. कारण दुसरीकडे खाली पडावं जीवत मारते. मग ऋष्यमुख पर्वताकडे पडला असं सांगतात. रणी मूर्छित पडता पाहो सुग्रीव सांभाळीला आओ उडोणी ऋषमुखी पाहो पडे महाबाहो मूर्छित. आणि जमिनीवर पडत असताना सुग्रीव ऋष्यमुख पर्वताकडे पडला असं सांगतात. करावया सुग्रीवाचा अंत वाळी निघे न शके ऋष्यमुखांत वाळी निज विजयी गरजत व्यर्थ रघुनाथ साय केला. आणि मोठमोठ्यानं सुग्रीव त्या ठिकाणी वाचण्यासाठी ऋष्यमुख पर्वताकडे गेला आणि वाळी जाता जाता म्हणला अरे उगच त्या रामाच्या बळावर येऊन मार खाल्ला तू. कुणाला म्हणू लागला. सुग्रीवाला वाळी टोचून बोलतोय. धरोणी श्रीरामाचे बळ मगसी करू आलासी सळ युधी केलासी विकळ व्यर्थ तळमळ का करीसी. वाळी म्हणू लागला अरे सुग्रीवा उग फुकटचे खार बोर कार खात बसायचं ते तू कशाला युद्धाला यायला दुसऱ्याचं अवसान घेऊन.
त्या रामाच्या बळावर आलास आणि आता 6 महिने तुला उठता येणार नाही इतकं मारलंय. अशा प्रकारे वाळी टोचून बोलू लागला. मदसी करावया संग्राम सन्मुख राहू न शके राम. सांडी स्त्री राजाचा भ्रम व्यर्थ श्रम करू नको. अरे रामाची सुद्धा हिंमत, मी किती माजलं होतं बघा. रामाची सुद्धा हिंमत नाही म्हणला माझ्या समोर युद्ध करायला. आजपासून तू बायकोच राज्याचा नादच सोडून दे म्हणला. तुला इकडे येऊ बी देत नाही. ते माजलेले भाऊ म्हणतात बघा, तुला इकडे पाय सुद्धा टाकू देत नाही, आकाशाची येऊ देत नाही रे. तशा पद्धतीमध्ये जिथं बळाची सत्तेची मस्ती असते तिथं माणुसकी नसते. आणि त्याचाच विषय वाळी बाबतीत होतो. सुग्रीवा दिले रे जीवनदान मारी वृक्ष राजाची आण. ऐसे वाळी गरजून नीला निघून किसकिंदे. सुग्रीवाला म्हणू लागला लांबून, अरे सुग्रीवा तुला जीवदान दिलं म्हणला, वृक्ष राजाची शपथ तुला मारित नाही म्हणला. खरंच ऋष्यमुख पर्वतावर पडला नसता तर मारला असतं का नाही. लोक आयती पुशारकी हाणीत असतात, तशा प्रकारे वाळी सुद्धा मारतोय. विजयाच्या जय जयकारी वाळी प्रवेशला नगरी. सुग्रीव ऋषमुख माझारे दुखे करी विलपत. आणि ऋषमुख पर्वताच्या ठिकाणी सुग्रीव मात्र रडू लागला. मला दुःख झाला, दीन झाला, रडून त्या ठिकाणी काय करतो. सुग्रीव पडिताची मूर्छित वानर झाले हा भूत. वाळी भय भयभीत वानरे पळत ऋषमुखी. सुग्रीव जमिनीवर पडल्यानंतर सर्व वानर हाहाभूत झाले, घाबरले. घाबरलेले वानर ऋषमुख पर्वताकडे पळतायत. वाळीच्या गाई जर्जर भूत रक्ते नानीला दगदगीत. सुग्रीवान आती दुखे विलप्त साह्य रघुनाथ नवेचे. वाळीच्या घायानं सुग्रीव त्या ठिकाणी व्यथाभूत झाला, रक्तबंबाळ झाला. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा राम आला नाही म्हणले. कशाचा राम? लोक परमार्थात लय लवकर कदरत येतात, कशाचा देवर म्हणतो. असंच असते बर का. आता का आला नाही, त्याची काही कारण असतील याचा विचार नाही केला. प्रत्येक जण म्हणू लागलं विनाकारण सुग्रीवानं रामाच्या जीवावर जाऊन मार खाल्ला. अशा प्रकारचा विषय आहे. वाळी वदाचा क्रम श्रीरामे दावणी पराक्रम. करविला युद्ध धर्माती दुर्गम वाळीसी. वाळीला मारण्याचा आक्रम दाखवला आणि पराक्रमानं युद्ध करायला सांगितलं आणि विनाकारण आम्ही वाळीचा मार खाल्ला असं सुग्रीवाला वाटलं. वाळी धावया तत्काळ दरोडी श्रीरामांचे बळ. निशंक युद्ध केले तुंबळाती सबळ वाळीसी. सुग्रीवानं रामावर विश्वास ठेवून निशंक शंका विरहित तुंबळ अशा प्रकारचं युद्ध वाळीसोबत केलं. पण परिणाम काय झाला? श्रीराम बळाचा निजनेट युद्ध केले कडकडाट. श्रीरामे पाहिला माझा शेवट घायवट जव पडे. सुग्रीव रडू रडू रामाला म्हणू लागला, हो रामा तुमच्या जीवावर तुमच्या बळावर मी आक्रमणानं पराक्रमानं युद्ध केलं. पण काय तुम्हाला माझं मरण बघायचं होतं की काय? तुम्ही बाण सोडला नाही. वालीने केला जर्जरी भूत तरी साय नवे श्री रघुनाथ. देवे आलो ऋष्यमुखात हिरवी प्राणांत पावतो. वाळीनं माझा जीव घेईपर्यंत सुद्धा तुम्ही कैवार घेतला नाही म्हणला. बरं झालं ऋष्यमुख पर्वतावर आलो, नाहीतर तिकडच मरत होतो रामा. पडतो ऋषमुखा बाहेरी तरी वाळी मारिता क्षणा माझारी.
श्रीराम होणी साकारे रणद्वारे गानिलो. ऋष्यमुख पर्वताच्या बाहेर जर पडलो असतो तर माझा जीव वाळीने घेतला असता. रामा, तुमचं हे सहकार्याचं बोलणं काही बरं नाही. श्रीरामाचे साह्यबळ रणरंगी झाले विफळ. सुकली कृपेची पै ओल पायी सखोल गानिलो. रामा, खूप त्रास झाला हो. कृपेची ओल सुकली, मला विनाकारण मार खावा लागला. मी तर अपेक्षाच सोडून दिली होती, परंतु तुमच्या अपेक्षेनं परत एकदा मार खाल्लो. श्रीरामे हरविली निज कांता, तो काय मनाय होईल आता. व्रथा बोलणे श्री रघुनाथा, मज तत्वता मानले. रामा, तुमच्या बोलण्यात काही अर्थ नाही म्हणला. मी पण बायको हारविली, तुम्ही पण हारविली म्हणले. आपण दोघही सारखेच, दोघांनी नादी लागण्यात अर्थ. माणूस ज्यावेळेस एखादा निगेटिव्हिटी मध्ये जातो, नकारात्मकतेमध्ये जातो, त्यावेळेस नकारात्मकताच अधिकतेनं प्रकर्षानं जाणवत असते. आणि तसाच प्रकार सुग्रीवाबद्दल होतोय. श्रीराम सत्य सर्वज्ञ, राज्य त्याजून आला वना. तोही माझ्या संरक्षणा मित्य प्रतिज्ञा होऊन विठेला. अहो रामा, तुम्ही सत्य प्रतिज्ञ आहात. प्रतिज्ञेनं राज्य सोडून बाहेर आलात, पण माझ्या नादाला लागून तुम्ही सुद्धा खोटे ठरलात. ऐसा सुग्रीव विलप्त, तो लक्षण हनुमंता समवेत. तेथे आला श्री रघुनाथ कृपावंत कृपाळू. असं सुग्रीव रडू लागला महाराज. तोपर्यंत रामचंद्र प्रभू लक्ष्मण हनुमंता सहित कृपावंत कृपाळू असणारे प्रभू सुग्रीवाचं शांतवन करण्यासाठी आलेले आहेत. स्वमुखे सांगे श्री रघुनाथ, वाळीसी पाचारी युद्धार्थ. दृष्टी पडिताची करीन घात, तुझा कार्यार्थ साधीन. तिथं जवळ आल्याबरोबर रामचंद्र प्रभू म्हणू लागले, अरे सुग्रीवा, बोलव वाळीला. मी वाळीला मारतो आणि तुझा कार्यार्थ साधतो. ऐसे बोलोनी आपण वाळीसी मज लाविले रण. घ्यावी माझा निंगता प्राण, साय संपूर्ण नव्हेची. रामा, तुमचं बोलणं ऐकलं, मीही गेलो म्हणले. पोटभर मार खाल्ला, माझा जीव जायची वेळ आली, पण तुम्ही मदत का नाही केली. आता येऊन येत काय साधिसी कार्यार्थ. वाळी गेला नगरात निज विजयार्थ साधुनी. अहो रामा, आता जवळ येऊन काय करणार आहेत म्हणला. वाळीनं मला मारलं, विजय घेतला आणि गावात निघून गेला म्हणला. आता काय माझं काही खरं नाही असं सुग्रीवाला वाटतं. वाळीने करिता ती निर्वाण नाही, डळलो अनुप्रमाण. वरद माळा दाविता जाण मूर्छा पण मी पडिलो. वाळीनं बळानं युद्ध केलं, मी एक सेकंद सुद्धा, एक इंचही माग सरकलो नाही. पण त्यानं वरदमाळ दाखवल्यानंतर मात्र मला तिथं शक्य झालं नाही, मी हारलो असं सांगतो. दैवे पाडिले ऋषमुकांत, एरवी वाळी करिता माझा घात. सायन वसीच मूर्छित दुखाभिभूत मज केले. रामा, वाळी मला जीव मारित होता की नशीब काहीतरी म्हणून ऋष्यमुख पर्वताच्या ठिकाणी पडलो. काही नशीब नाही, रामाच्या कृपेनं पडला, पण तसं वाटत नाही. रामाला म्हणू लागला, रामा अहो मी त्या ठिकाणी मरत होतो, मी मरता मरता वाचलो, तुम्ही मला दुःखी केलात असं सुग्रीव बोलतो. मी मूर्छित होता विमुख, पाठीसी घालून निशंक. वाळीसी नवसीच सन्मुख, परमदुःख मज दिदले. मी मरायची वेळ आली तरी तुम्ही सुद्धा माझी साथ दिला नाही, तर मला पाठीला घातला नाही, तर वाळीच्या समोर गेला नाही. का असं केला देवा असं सुग्रीव.
साह्य होनिया करावे सुखी श्रीराम सत्यवादी ती लोकी तुवा मज केले परम दुखी ते लटकी कीर्ती केली रामा तुम्ही खोटी कीर्ती केला. तुम्ही श्रीराम आहात, तुम्ही बलवान आहात, तुम्ही तुमच्या कीर्तीला कलंक लावला देवा असं सुग्रीव बोलतो. सुग्रीव दे कोणी ती लोकी तुवा मज केले परम दुःखी सुग्रीव दे कोणी दुःख विभूत कळवळला श्री रघुनाथ त्याचे ऐकुनी रुदित स्वयं बोलत कृपाळू. सुग्रीवाचं रडणं बघितलं, सुग्रीवाचं त्या ठिकाणी दुःख बघितलं आणि कृपाळू असणारे राम काय बोलतात ऐका. क्रोध सांडोणी सावधान सुग्रीवा ऐक माझे वचन सायन वावयाचे कारण झाले विधान परेसी. सुग्रीवा काय झालं आणि तुला का सहकार्य केलं नाही ऐक प्रभू बोलताय. गुणी लावण्या बाण वाळीचा म्या घ्यावा प्राण तव तुम्ही बंधू दोघे जण समसमान बासले ती. राम म्हणू लागले बाण धनुष्याला लावला पण सोडावा तर तुम्ही दोघं भाऊ आहेत आणि सारखेच दिसतात त्यामुळे माझी अडचण झाली. राम बोलतात वस्त्रे अलंकार बारण रूप रेखा समान नकळे वाळीचे निज चिन्ह या लागी बाण नविंदीच रूप रेखा अलंकार सर्व सारखंच असल्यामुळं वाळी कोण हे कळलं नाही, बाण मला मारता आला नाही. प्रभू बोलताय न कळोणी बाण वंदिता जरी तुझ लागता वचिता तरी श्रीरामे मारिले शरणांगता निज गण्यता ती लोकी. आणि शत्रू न कळता बाण सोडणं आणि बाण मित्राला लागून मित्र मरणं जगात माझी निंदा होईल त्यामुळे मी बाण सोडला नाही. राम बोलतात आवचटे तुझ लागल्या बाण मग म्या त्या जावा की आपला प्राण ऐसे जाणून आपण शिरसंधान न करीचा. तुला जर बाण लागला तर पुन्हा मग मी काय जीव देऊ का म्हणले. त्यामुळं म्हणून मी तुला बाण मारला नाही असं बोलताय. तुझा काय तुझे नि कैवारे काय का वाळीसी युद्ध करिता देख येते थोराय अटक तरी सन्मुख वरदमाळा. आणि तुझ्या कैवारानं वाळीच्या पुढे येऊन जर मारू तर त्यातही अडचण आहे म्हणजे का वाळीकडे वरदमाळ आहे असं बोलताय. जो जो युद्ध करी समूक वरदमाळा करी विमुख मज नाही होणे परांड मूक ते मज अटक युद्धार्थी. आणि वाळीच्या वरदाच्या माळेचा विषय असा आहे म्हणले जो पुढे येईल त्याचं बल क्षीण होतं, तो विमुख होतो म्हणून पुढे येता येत नाही असंही राम म्हणतात. युद्ध न करावया हेची कारण असावे व्हावे तव दोघे समान या लागी मीन विंदीच बाण सत्य जाण सुग्रीवा. अरे सुग्रीवा पुढं न येण्याचं आणि युद्ध न करण्याचं एवढं एकच कारण आहे म्हणजे पुढं यावं तर वाडीकडे वरदमाळ आहे, मागून बाण मारावा तर दोघं सारखे आहेत, ओळखू येत नाही, काय करावं लागेल असं बोलतात. व्यर्थ का होसी खेदयुक्ता तुझा प्रारब्ध भोग निश्चित आणि वाळीचे काही आयुष्य प्राप्त तिने पदार्थ ऐसा घडला. रामांनी सांगितलं अरे सुग्रीवा रडू नको, तुझ्या प्रारब्धात मार खायचा असेल म्हणून थोडा खाल्लास आणि त्याचं बी थोडं उरलं असेल त्यामुळं तो घरला गेलाय, पण आता सरलय म्हणले आता लवकरच त्याला मारू. राम बोलताय घाये घावया वाळीचा प्राण आता
मी घेतो धनुष्यबाण मज मारितान लगे क्षण युद्ध क्रमान करी वाळीसे हाता मारतो म्हणजे वाळीला, हातात बाण हातामध्ये घेतला, हात मार वाळीला बाहेर काढ, आता युद्ध कर असं राम बोलताय. सुग्रीव म्हणे नाही शक्ती केवी मी पाचारू युद्धार्थी कृपेने आलिंगी श्री रघुपती अमृत असती स्पर्शिला. सुग्रीवाने सांगितलं रामा आपल्यात शक्ती नाही गडे त्याला हात मारायची. रामचंद्र प्रभूंनी आलिंगन दिला, अंगावरून हात फिरवला, मरा अमृत हस्ताचा स्पर्श केला आणि परिणाम काय झाला? आलिंगन आणि निषेधान दिली निज शक्ती संपूर्ण पहिल्यापेक्षा शतगुण अंगवान सुग्रीवा. आलिंगन दिल्याबरोबरचा परिणाम काय झाला? पहिल्यापेक्षा 100 पट शक्ती सुग्रीवामध्ये आली असं सांगू लागलं. सुग्रीव पाहे सावधान अंगिन दोष देगे गायना जवान पुरती बाणली अंगवान वाळी सिरान करावया. शरीरावरून हात फिरवल्यानंतर सुग्रीवानं शरीराकडे बघितलं तर जिथं रगत निघत होतं तिथं त्वचा चंपू लागली. महाराज घाय नाही, वन नाही, दुखणं नाही, कन्न नाही, कुतणं नाही, फुल ताकद आली. अशा प्रकारचा सुग्रीव झालेला. सुग्रीव उठे ते काळी प्रतापे बोले श्रीरामाजवळी आजी मी लोळवीन वाळी रणकल्लोळी विचारुणी. रडणारा सुग्रीव रामचंद्र प्रभूंच्या पुढे टणकून उडी मारली, म्हणला रामा एका खपक्यातच वाळीला आडवा करतो, लोळवितो असं बोलू लागला. ऐसे बोलोणी श्रीरामाजवळी वेगी उठिला तात्काळी युद्ध करावया बळी उडी अंबरी सुग्रीवा. अशा प्रकारे बोलला. रामाच्या पुढे टणकून उडी मारून युद्ध करण्याचा विचार वाळी करतोय. श्रीरामे पाचारुणी त्यासी समरूपता दुमा दोघासी युद्धी ओळखावया सुग्रीवासी घालवे त्यासी गजमाळा. सुग्रीवाला परत बोलवलं. रामाने म्हणले जरा दमधर. जवळ आले. गजमाळा म्हणजे कमळाची माळ, बरोबर? कमळ फुलाची माळ रामचंद्र प्रभूंनी त्याच्या गळ्यात घातली. आता राम ज्याच्या गळ्यात माळ घालतील कसला माळकरी झाला हो सुग्रीव? वजन रामचंद्र प्रभूंनी माळ गळ्यामध्ये घातली, कारण दोघ जण तुम्ही सारखे दिसतात, मला ओळखू आला पाहिजे कोणता सुग्रीव आहे म्हणून माळ घातली असं सांगतात. गज कमळ माळा सुलक्षण श्रीरामे निर्मुनिया पण सुग्रीव कंठी घातली संपूर्ण ओळखण रणरंगी. हनुमंताच्या संगतीत राहिल्याचा फायदा आहे मायबापांनो. रामचंद्र प्रभूंनी स्वतः माळ ओवली, स्वतः सुग्रीवाच्या गळ्यात घातली. कसला माळकरी बनविला सुग्रीव? म्हणून संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती निपंते. संतांच्या संगतीत राहिल्याचा एवढा मोठा लाभ आहे. देवानं माळ गळ्यात घालावी. कसली माळ गळ्यात घातली सुग्रीव? असा तेजस्वी दिसू लागला, ओजस्वी दिसतोय असं सांगताय. गजांत लक्ष्मी आवयासी गज कमळ माळ घातली त्यासी तेची ओळखण रणभूमीसी वाली वधासी मुख्य मूळ. गजांत लक्ष्मी म्हटलं जातं बरं का. रामानं स्वतः लक्ष्मीच्या पतीनं जर गजांत माळ घातली तर आता सुग्रीवाच्या घरी कोण येणार? लक्ष्मी येणार. लक्ष्मी म्हणजे बायकोन, लक्ष्मी म्हणजे पैसा. श्रीराम ज्ञाती समर्थ माळन तुटे उदांत लागता वीराचे आघात बघातीत राममाळा. अहो माळ जर रामानं घातली असेल तर माळ तुटेल का? तर माणसाने विचारलं माळ गळ्यात आहे. नाही महाराज आत्ताच तुटली. कशी तुटली? रामानं नाही घातली. राम म्हणजे आत्मा बरं, मनातून नाही घातली. मनातून माळ घातलीस तुटत असते.
नाही. नाही, तुटतच नाही. आणि तुटलेली माळ काही द्वारा बांधता येत नाही का? पण माणसं सोंगाडी असतात, माळ तुटली म्हणते. असो, नाथ महाराज सांगू लागले, रामचंद्र प्रभूंच्या हाताची माळ आहे, त्यामुळे ती युद्धात केवढा जरी प्रहार झाला तर तुटत नाही, असं सांगतात. लक्ष्मण विंदाणी महाबळी कमळाच्या अष्टदळी सबाये लिहिल्या नामावळी आतुर बळी तेने झाला. महाराज, नाव असावं, नावाशिवाय बळ नाही. माळ होती पण माळीवरती राम लिहिलं. किती ठिकाणी तर बघा राम आहे की नाही लिहिलं. राम नावाला महत्व आहे. लक्ष्मण आहे, तो मनावर लक्ष आहे, काही असेल पण त्याच्यावर राम असला पाहिजे. 8 ठिकाणी लक्ष्मणानं सुग्रीवाच्या माळेवरती राम शब्द लिहिला, असं सांगतो. गुणे विण निज कमळा निर्गुण गुंती गुंपिली माळा घालिता सुग्रीवाच्या गळा कळी काळा नाव रे. सुग्रीवाच्या गळ्यामध्ये राम नामाची कमळाच्या फुलाची माळ घातलेली आहे. आता मात्र सुग्रीव कळी काळाला आवरणार नाही, एवढा बलवान झाला. सुग्रीव कंठी घालिता माळ हरिकला वानराचा पाळ नळ नीळ तार तरळ सैन्य सकळ समुदावा. सुग्रीवानं गळ्यामध्ये माळ घातल्यानंतर सर्वांनाच आनंद वाटला. आता एकूण माळ घातलेस काय वाटतं? आनंद वाटतो. गावात माळकरी वाढले की दारुड्यांचा त्रास कमी होतो. कोंबडे सुखानं जगत आहेत महाराज. कोंबडे, लवऱ्या, चित्र, उंदर, सशी, नाही तर माणसं काही खायला लागलेत. खावं चांगलं, ल्यावं चांगलं, राहावं चांगलं. सुग्रीवानं माळ घातली म्हणजे माळ कमळाची घातली. सर्वांनाच आनंद झाला. भगवंताच्या नावाच्या गर्जना करतायत. श्रीराम सौमित्र हनुमंता सुग्रीव वानरा समवेत आले किष्किंदे पर्यंत हर्षयुक्त उल्हासे. राम आहे, लक्ष्मण आहे आणि हनुमंत आहे, यांच्या सोबत सुग्रीव आहे. नाचायला काही कमीच नाही. नुसतं रामकृष्ण हरी दिंडी टंगडे दुखत महाराज, इतकं माणूस नाच. होय, जिथं स्वतः राम आहे, लक्ष्मण आहेत, हनुमंत आहेत, त्यांच्या सोबत वाढणार आहेत. जय श्रीरामच्या गजरामध्ये दणादण उड्या मारत किष्किंधेकडे आले. अति आक्रोश माथोर सुग्रीव करी भुभुकार ऐकुनी कोपला वाळी वानर युद्ध धुरंधर करू पाहे. आणि किष्किंधेच्या जवळ आल्यानंतर सुग्रीवानं मोठ्या आरुळी दिली महाराज. आणि आरुळी ऐकल्याबरोबर वाळी धडधचकला, हातात गदा घेऊन युद्ध करण्याचा विचार करतोय. दोघे बंधू क्रोधयुक्ता युद्ध करीती अत्यद्भुत वाळी वदील श्री रघुनाथ तोही गुयार्थ अवधारा. नाथ महाराज सांगू लागलेले आहे, दोघा भावांचं युद्ध होणार आणि युद्धामध्ये रामचंद्र प्रभू वाळीला मारणार आहे. बऱ्याच जणांच्या डोक्यात वाळीला का मारलं रामानं, वाळीला का मारलं. संताचं नाही ऐकलं की मारावंच लागतं. संताचं ऐकून, नारदाचं ऐकून सुग्रीव ऋष्यमुख पर्वताच्या ठिकाणी राहिला तर त्याला राम मिळाला. पण सगळेच साधू संत सांगू लागले वाळीला की वाळी सुग्रीव मनानं नाही बसला, आम्ही बसवलंय त्याला गादीवर. ऐकलं का त्यानं? नाही ऐकलं. संताच्या शब्दावर अविश्वास. साधू वचनी विकल्प धरी तो नर दुराचारी यश न पावे संसारी अद्धपात तो भोगी. याच्या परिणामात उद्याच्या अध्यायात वाळी मारणार आहे असं नाथ महाराज सांगतायत. एका जनार्दना शरण पुढे घोड निरूपण वा. श्रीरामे वाळी उद्धरण संसार तरण श्रीरामे. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन संत एकनाथ महाराज सांगतायत की उद्याच्या अध्यायात गोड कथा आहे. गोड की वाळीचा वध रामचंद्र प्रभूंकडून होणार आहे, वाळीचा उद्धार होणार आहे. आणि फक्त वाळीचाच नाही महाराज, जेवढे जेवढे रामाच्या पुढे आले त्या सर्वांचा उद्धार प्रभू करतात असं सांगतात. श्रीराम नामे अध्यक्ष
अक्षरातीत पार राम नाम समरे निरंतर पावन नरती लोकी श्रीराम नाम ही दोनच अक्षर आहेत, पण क्षराक्षरातीत पर परात्पर असणारा परमात्मा मिळवून देण्याची आणि जगातील प्रत्येक गोष्टीला अक्षर करण्याची ताकद असणारे हे रामनाम. जो नर हे सतत घेईल रामनाम तो मात्र जगती तलात वंदनीय आहे. सर्वजण त्यांना वंदन करतील असं सांगतात. राम नाम पडताय काय तोही लोकी अलौकिक एका जनार्दनी होत एक नित्य निष्कंटक श्रीराम. अचानक जरी रामनाम घेतलं तर तोही तिही लोकी अलोलिक त्रिभुवनात तो सुद्धा पावन आहे म्हणले. आणि एका जनार्दनी होत एक, एका जनार्दनाच्या नादाला लागलं रामनाम. रामनाम ऐकतो रामायण ऐकू लागलं महाराज तर जगाचं कल्याण होतं, निष्ठंक धरणी होते. रामाला मानत नाहीत ती काटे आणि सगळी जर रामाचं भजन करू लागले तर पृथ्वी निष्ठंक होते, विश्व सुखी होतं. अशा प्रकारची कृपा संत एकनाथ महाराज सांगतायत तुम्हा आम्हावर सर्वांवर होईल. फक्त लक्ष देऊन रामकथा दररोज श्रवण करा. गहिनीनाथ गड देव करा. रामराज्य या चॅनल वरती रोज लाईव्ह रामकथा होईल आणि याच रामकथेचं पुन्हा प्रक्षेपण आस्था भावार्थ रामायण या युट्यूब चॅनल वरती ओवी सहित होईल. सर्वांनी दररोज श्रवण करावं ही विनंती आहे. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. वर्य महारुद्र हनुमान की जय. जय.